काँग्रेसची गोंधळाची परंपरा महाविकास आघाडीच्या मुळावर येण्याची शक्यता आहे। लोकसभेचं जागा वाटप जवळपास निश्चित झाल्यानंतर काँग्रेसने वेगवेगळ्या जागांवर आता दावेदारी करायला सुरुवात केली आहे। काँग्रेसच्या दावेदारीमुळे पुन्हा नव्याने जागा वाटप करण्याची वेळ महाविकास आघाडीवर आली। काँग्रेसमुळे मवियाच्या जागा वाटपाचा खेळ खंडोबा। मुंबईतल्या 3 जागांवर काँग्रेसचा दावा। ठरवलेल्या जागा फेरनिश्चिती करण्याची वेळ। काँग्रेस आणि खेळ खंडोबा हे जणू समीकरणच बनून केलंय। काँग्रेस कोणताही निर्णय घेताना कधीच ठाम राहिलेली नाही। ही परंपरा लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपातही कायम ठेवली आहे। सुरुवातीच्या काळात मुंबईत काँग्रेसने अवघी 1 जागा स्वतःकडे ठेवण्याची तयारी ठेवली होती। त्यावर काँग्रेसची सहमतीही असल्याची माहिती आहे। पण भारत जोडो न्याय यात्रेचा प्रतिसाद पाहून काँग्रेसने आता पवित्रा बदललाय। काँग्रेसला आता मुंबईत लोकसभेच्या 3 जागा लढायच्यात। काँग्रेसकडे उत्तर मुंबई मतदारसंघात साधा उमेदवारही मिळत नव्हता। असं असताना काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ईशान्य मुंबईवरही दावा ठोकलाय। जिथे काँग्रेसचा जनाधारच नाही अशा जागेवर दावा करून काँग्रेस मित्र पक्षालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय। सर, मुंबईतल्या किती जागा काँग्रेसने मागितलेल्या आहेत त्याबद्दल काय? नाही, तसं आम्ही मागत असताना 3 मागितल्या आहे, चर्चेमध्ये आहेत। निर्णय तो शेवटी अंतिम नंतर होईल। काँग्रेसने गोंधळात गोंधळ घालण्याची परंपरा महाविकास आघाडीतही आणली आहे। काँग्रेसचा आडवा आणि जिरवा धोरण मित्रपक्षांबाबत कायम राहिल्यास त्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।